तर गावाला जायचं होतं म्हणून आलो बस स्टॉपवर. आपल्याला बसचं टायमिंग सांगितलेलं 7:45. मी 7:30ला येऊन बसलो. वाट बघतोय तर बस काही लवकर येईना. वाजले 8:30. 8:30 वाजता शेवटी बस आली. बस आल्यावरती बसमध्ये चढलो. मस्तपैकी आपली सीट बीट पकडली. बसमध्ये एवढी काही गर्दी नव्हती. सीट आपली विंडो बाजूला होती. त्याच्यामुळे काही टेन्शन नाही. मस्तपैकी बाहेरचा नजारा बघत बसलो. त्याच्यानंतर 11:30 वाजता बस थांबली लोणावळ्याला जेवायसाठी. मग या हॉटेलमध्ये एक मला मित्र भेटलेला. त्यानंच मला मस्तपैकी व्हेज कोल्हापुरी आणि राईस खायला घातला. त्यानंतर काय तर प्रॉब्लेम झाला. गाडी चालूच होईना. सगळे मेकॅनिक आले, ड्रायव्हर सगळ्यांनी चेक केलं, पण गाडी काही चालू होत नव्हती. शेवटी 4 तासांच्या अथक प्रयत्नानंतर 4:30ला गाडी चालू झाली. मग त्यानंतर आम्ही लागलो रस्त्याला. मस्तपैकी हायवेचा गावचा नजारा बघून बरं वाटत होतं. हे बघा रस्त्याची कामं चालली असल्यामुळे गाडी हळू जात होती, त्यामुळे टाईम लागत होता. शेवटी आलो आपल्या फाट्यावरती. मस्तपैकी आपल्या एरियात आल्यावरती आपला रस्ता बघून सुकून वाटला. त्यानंतर आपला गणाभाऊ आलेला आपल्याला घ्यायला फाट्यावरती. मस्तपैकी गाण्यानं वर बसवला. आपल्या गावातल्या रस्त्यानं निघालो मस्तपैकी आतनं. आंबेडकरचा आमचा लोगो दिसला. हनुमान मंदिर आमच्या गावचं दिसलं, त्याला नमन केलं. मग सकाळी सकाळी आला देवांश. देवांश बसती दिवाळी साजरी करायला काही वाईट तट्टतच नाही. त्यानंतर मग परत घेतला आणि ते बॉम्ब उडवायला लागला. बॉम्ब बिंब उडवला. परत दुपारी आला घरी. लागला मम्मीबरोबर भांडी घासायला. तर सांगतो यार नको. काय म्हणतो मामा मी भांडी घासणार काय पण होऊ दे. मम्मी नको म्हणजे तरी बाळ काय ऐकणार. भांडी घासायला लागलं. जरा गाडी बरोबर बसतपैकी फोटो बिटो काढलं. लई दिवस जरा फोटो बिटो काढलेला नव्हतं, त्यामुळे फोटो काढून परत गेलो शिवानीकडे, कारण आज होती भाऊबीज. तशी झाली लोकांची कालच, पण आपण आज आल्यामुळे आपल्याला आज करायची होती. मस्तपैकी भाऊबीज साजरी केली आणि आलो.